आपल्या कवठे महांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात स्वस्त आणि मिळवा 15,000 रुपयाच्या पुढे हमखास गिफ्ट सुद्धा। लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच। या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे, डिझायनर साड्या, इथेनिक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दरात। लग्न बस्त्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्सटाईल, देशिंग रोड, यशवंत नगर, कवठे महांकाळ। कवठे महांकाळ तालुक्यात एका कुटुंबातील सासू व सुनेचा संशयास्पद मृत्यू तर दोघांची प्रकृती गंभीर। एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्राशन केले असल्याची शक्यता। कवठे महांकाळ पोलीस घटनास्थळी दाखल। एकाच कुटुंबातील 2 महिलांचा मृत्यू झाल्याने खळबळ। कवठे महांकाळ तालुक्यातील नांगोळे या गावातील एकाच कुटुंबातील 2 महिलांचा संशयास्पद मृत्यू झालेला असून या कुटुंबातील 2 पुरुषांची प्रकृती गंभीर आहे। या दोघांना पुढील उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहे। तर सासू रमेजा अल्लाउद्दीन पाटील वय 45 व सून काजल समीर पाटील वय 30 या 2 महिलांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे। तर अल्लाउद्दीन मकबूल पाटील व समीर अल्लाउद्दीन पाटील यांची प्रकृती गंभीर आहे। घटनास्थळी जत व कवठे महांकाळ विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे व कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली आहे। कवठे महांकाळ तालुक्यातील एकाच कुटुंबातील 4 सदस्यांनी विष प्राशन केले असावे असा पोलिसांचा कयास आहे। नांगोळे या गावातील पाटील कुटुंबियांचे ढालगाव रस्त्यालगत घर आहे। या घरामध्ये अल्लाउद्दीन पाटील, रमेजा अल्लाउद्दीन पाटील, समीर अल्लाउद्दीन पाटील, काजल समीर पाटील व 2 लहान मुले व 1 वृद्ध महिला असे या घरामध्ये राहतात। आज सकाळच्या सुमारास पाटील यांच्या कुटुंबातील 1 वयस्कर महिलेने घरातील 4 जण निपचिप पडलेले आहेत हे पाहिल्यानंतर आरडाओरडा करून शेजारी राहणाऱ्या सर्वांना बोलविले। घटनास्थळी सर्वांनी पाहिले असता 4 जण निपचिप पडलेले होते। घटनास्थळी कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी भेट दिली असता त्या ठिकाणी 4 ग्लास मिळून आले आहेत। त्या ठिकाणी लिंबू कापून ठेवलेला आहे। त्या ठिकाणी सुरी देखील मिळालेली आहे। तर त्या ठिकाणावर बाजूला जनावरांसाठी वापरले जाणारे विषारी औषध देखील पोलिसांना घटनास्थळी मिळून आले आहे। प्रथम दर्शनी असे चित्र आहे की सरबत मध्ये विषारी औषध घेऊन त्याच्यामध्ये ते या चौघांनी प्राशन केले असावे असा कयास आहे। तर घरामध्ये समीर पाटील यांची 2 लहान मुले आहेत। एक 6 वर्षाचा आहे तर दुसरा 6 महिन्यांचा आहे। या दोघांना मात्र कोणतीही विषबाधा झालेली नाही। घराशेजारी राहणाऱ्या इतर लोकांनी मदत करून सर्वांना कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र या घटनेतील 2 महिलांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झालेला आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली। तर या प्रकरणातील अल्लाउद्दीन पाटील व समीर पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे। घटनेची माहिती समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी तातडीने कवठे महांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथम भेट दिली। त्यानंतर नांगोळे गावातील पाटील ज्या ठिकाणी राहतात त्या घराला भेट देऊन पाहणी केली। नांगोळे गावामध्ये अशी चर्चा आहे की मयत झालेल्या पाटील यांच्या घराभोवती गेल्या 15 दिवसापूर्वी करणी बाधा करण्यात आलेली होती। घराच्या भोवती वेगवेगळ्या पद्धतीने पूजा अर्चा करण्यात आलेली होती। त्यामध्ये लिंबूला सुया टोचून तसेच बाहुली, हळदी, कुंकू, गुलाल असे घराच्या भोवती टाकण्यात आलेले होते। याबाबत संपूर्ण गावात चर्चा झालेली होती। तसेच या घटनेपासून हे कुटुंब भीतीच्या छायेखाली वावरत होते अशी चर्चा गावात आहे। मात्र याबाबत आमचे के मराठी न्यूज चॅनल अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नाही, परंतु गावात जी चर्चा सुरू आहे याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचविणे आमचे कर्तव्य आहे। अंधश्रद्धेला आमचे न्यूज चॅनल खत पाणी घालत नाही। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठे महांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण। अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य। आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य, मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री। उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी,
अचूक निदान, योग्य उपचार, शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ. संपर्क 9860 9806 98. शहरात जाण्याची गरज नाही. आता तज्ञ उपचार तुमच्या दारी. आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून.